एक नंबर रे. कसा आहे? मस्त आहे. एक नंबर बोले तो. चल कसं आहे का चिकन लागतं? लागला एक नंबर. लाजवाब. मस्तच एकदम झक्कास बोले तो झक्कास. नमस्कार मित्रांनो, मी शुभम. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आजच्या आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज आम्ही कौल फ्राय करणार आहोत. तर मी, साहिल, आर्यन आम्ही आज तिघे कौल फ्राय करणार आहोत. तर आम्ही पहिलं तळ्याला गेलो, चिकन वगैरे आणलं, सामान वगैरे आणलं सर्व, आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की कौल फ्राय आम्ही कसं बनवतो ते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. कारण आपण कौल फ्राय पहिलाच, यावर्षीचा पहिलाच कौल फ्राय आहे, तर आपण बघणारच आहोत बनवताना. तर साहिल आणि आर्यन अजून आलेच नाही. आल्यानंतर आपण लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूच की कसं बनवतं कौल फ्राय, काय काय सामान लागतो ते. तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. आणि साहिल आणि आर्यन पण आलाय. तर आपण बघत आहोत आता चिकन बनवू. चिकन आणलंय, अजून सामान आपलं काय काय ते तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही. हे पहिलं चिकन आपल्याला साफ करायचं आहे. मित्रांनो, पहिलं आम्ही चिकन वगैरे धुवून घेतोय. तर हे बघा, हे साहिल चिकन धुतोय, मस्त साफ कसं करतोय. 2-3 वेळा असं धुवून काढायचं चिकन. जितकं चांगलं साफ होईल तितकं मस्त होईल. तर हे बघा, तर चिकन धुवून झाल्यानंतर आपण मॅरिनेट करणार आहोत. ठीक आहे, मॅरिनेट करतानंतर बघूया आपण. हे बघा, हे चिकन मस्त आम्ही धुवून केलं, साफ केलं. आणि आपल्याला तुम्हाला साहित्य सांगतो. तर आम्ही तेल, आणि हा आपल्याला आहे आला लसूणची पेस्ट, आणि हा चिकन मसाला, आणि खास म्हणून मसाला घ्यायचा तो म्हणजे हा चिकन तंदुरी मिक्स मसाला. खूप भारी अशी टेस्ट येते याची. आणि थोडंसं आपल्याला दही लागतो. तर हा आपल्या घरचं गाईचं दही आहे. तर आपण आता मॅरिनेट करणार आहोत. तर मॅरिनेट आज साहिल करणार आहे. तर आपण बघूया मॅरिनेट करताना. ठीक आहे, हे बघा चिकन मस्त धुतलं, असं साफ केलं. ठीक आहे, तर आपण आता मॅरिनेट करूया. तर मित्रांनो, आपण पहिल्या सुरुवातीला आपण दही टाकतो चिकनमध्ये मस्त ग्रेव्ही मॅरिनेट करण्यासाठी. तर मी पहिलं दही टाकतो थोडंसं. हे चिकन हे बघा असं लावायचं सगळीकडे. थोडं जवळ येऊन दाखव दही कसं लावलं. ते बघा, हे दही लावलं आहे आम्ही सुरुवातीला. दही लावल्यानंतर तर नंतर सेकंड आला लसूणची पेस्ट आपण 2 पॅकेट आणले. तर लावलं होते. आपण टाकणार आहोत चिकनवर. सगळीकडे टाकायची थोडी थोडी, म्हणजे सगळ्याला लागेल चिकनला. कशी करायची हे टाकून बघ. ही आला लसूणची पेस्ट आहे. दोन्ही पण थोडं तर मित्रांनो, दही मिक्स केला, आला लसूणची पेस्ट, आणि तिसरा म्हणजे मसाला आपला चिकन मसाला, तो आपण टाकणार आहोत. जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, नंतर जास्त तिखट होईल. मसाला मिक्स केला. आता मेन मसाला म्हणजे आपला जो असतो, जो चिकनला लावायचा असतो, तो म्हणजे चिकन तंदुरी मिक्स मसाला. यांनी खूप मस्त अशी टेस्ट येते आपल्या चिकनला. आणि आपण आता हाच टाकणार आहोत. तंदुरी मसाला आहे तो तुम्हाला दाखवतो, तो लावायचा. तर मी सगळीकडे लावतो. हे बघा, जवळ येऊन दाखव. तर बघा, चटणी टाईप असतो हा. ही कशाने मॅरिनेट कर. आणि मस्त अशी टेस्ट येते चिकनला. असं मस्त लाल लाल दिसतं, एकदम भारी असं, एकदम भारी वास येतोय का. आता सगळं सगळी केलं. मस्त मित्रांनो मॅरिनेट झालंय. मस्त आत्ताच मस्त वास येतोय, नंतर भारीच येणार. तर
तर मॅरिनेट मस्त नंतर मस्त खायला पण मजा येणार खूप ठीक आहे. तर मित्रांनो मस्त मॅरिनेट करतो आता. ठीक आहे. सगळ्याला सर्व चिकन लागायला पाहिजे तुला सगळ्याला एकदम भारी असं बनवू. तर मॅरिनेट झालं आणि माझी आई इकडे भाकऱ्या टाकते आणि आमची बघा माऊ हे बघा चिकन मस्त मॅरिनेट केलं साहिलने. आपण आता साहिलची हातची टेस्ट बघायची हातची मॅरिनेट आर्यन आहे हे बघा मस्त असं मॅरिनेट झालं ना पूर्ण. तर मॅरिनेट झालं आता आपण थोडं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि थोड्या वेळानंतर आपण बनवणार आहोत. तर मित्रांनो आता मी मॅरिनेट वगैरे केलं आणि आता कौल आणायचं आता कौल धुवायला तर आपल्या वाड्यात जाणार आहोत. हे बघा हे दोघं आहेत. साहिलने आज मॅरिनेट केलं साहिल आपण बघूया पुढे कशी टेस्ट आहे ती. चला आम्ही गावच्या आता बाहेर आलो थोडं अंधार आहे. मित्रांनो आमच्या वाड्याजवळ आला आणि तिथनं कौल वगैरे घेतले दोन आणि आपण जाणार आहोत धुण्यासाठी नदीवरती. चला 2 कौलं बास होते. तर मित्रांनो हे बघा आम्ही आता नदीवर आलो आणि आता कौल साफ करण्यासाठी आलो आणि कौल वगैरे मस्त धुवून घ्यायचे. आर्यन आणि साहिल कौल धुत आहेत हे बघा. मित्रांनो हे बघा मस्त अशी कौल साफ केलं आहे आर्यन आणि साहिल दोघं भावानी. तर आता आपण पुढची तयारी करणार आहोत आता. ठीक आहे. सो गाईज आपण पुढे भेटूया आता. चला चल मस्त आर्यनने चमकवलं आहे. आमचं सेटअप झालं आहे कौल वगैरे एकदम लावलं आहे आणि आता पुढे फाटी वगैरे आणायला जाणार आहोत आम्ही. चला जायचं ठीक आहे. सो गाईज आता आम्ही चाललो आहे बघा. आम्ही सर्व सामान घेतलं आहे आणि आता जाणार आहोत आम्ही कौल फ्राय करायसाठी आणि आम्ही फाटी वगैरे आता बघू फाटी लावू आणि जाणार आहोत. तर ठीक आहे. गाईज आता आम्ही विस्तू पेटवली तर कौल ठेवायचे थोडं विस्तूला पिऊ दे थोडी. चला आता कौल सेटअप करणार आहोत. आता विस्तू मस्त पेटले. चला अरे जा हा ठेव दे पहिला. पहिले कौल सेटअप करतो आम्ही. हे बघा कौल वगैरे सेटअप करून घ्यायचं की हल्ला नाही पाहिजे असं. तर चारी खंड झाले करायचं मस्त लागेल ना. त्याला थोडं कौल तापल्यानंतर आम्ही तेल टाकायचं पहिलं. तर साहिल तेल टाकतोय सगळीकडे तेल लावायचं. हे बघ चिकन रेडी आहे मॅरिनेट होऊन. चिमटा लावून झालं तो पण जातोय का तिकडनं. चिकन आहे तर हे मॅरिनेट केलं चिकन झाकण. कौल वगैरे तापला मस्तपैकी आणि चिकन आता गरम करत ठेवलेलं आहे. म्हणजे चिकन आता होत आहेत रेडी होत आहे. मस्त असं वास सुटलं आहे. थोडं गरम झाल्यानंतर आपण लगेच त्याला पलटी मारायची म्हणजे सगळीकडे हे होते नाही होते. ठीक आहे. तो गाईज बघा तुम्ही जेवण येऊन दाखवा चिकन आपला रेडी होते ते मस्त. हे बघा कौल वगैरे कसं होत आहेत 1 नंबर. ठीक आहे. असा वास येतो मित्रांनो 1 नंबर.
मित्रांनो लय मजा येते. थंडी आता आहे एवढी. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही पण ट्राय करा कौल फ्राय. परत आपली पोपटी पण आपण बाकी आहे करायची. पुढच्या संडेला नेक्स्ट संडेला आपण नक्की पोपटी करूया. तो पण तुम्हाला व्हिडिओ दिसणार. आणि आता आपण कौल फ्राय पहिले कौल फ्राय करणार आहोत आपण. एवढे झाले आता रेडी झाले फक्त. हा याला पुढे तेल वरती घेता. इकडचे पण झाले. थांब थांब काही टाकायचं नव्हतं. हे बघ आपण त्याला खूपच दोन करपले काय. रस्ता टाकू काय ह्याच्यावर काय नाही टाकायचं नव्हतं. हे खाऊ काय का झालं. कलीचा तोडतोय आता. कलीच्या साईला दिला थोडा. आता पहिली टेस्ट करणार आहोत आपण. कुठे आहे कलीचा माझा. हा एक नंबर रे. कसा आहे. मस्त एक नंबर बोले तो. चल कसं आहे का चिकन एक नंबर. लाजवाब मस्त एकदम झक्कास. बोले तो झक्कास. आता मस्त चिकन शिजतंय. जितका निकाऱ्यावर चांगलं करता येईल तितकं निकाऱ्यावर चांगलं असं चिकन शिजतो आणि मस्त टेस्ट अशी लागते. जलत नाही चिकन. तर आपण निकाऱ्यावरच करतो आता. ते खूप मस्त असं चिकनचं वास वगैरे येतो. म्हणजे खायला पण खूप मजाच येईल. आपण कधीच्या तर टेस्ट केला खूप भारी असं लागलं. आणि आता हे चिकन आता झालं आमचं. आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत खाण्यासाठी. आपण इथंच बसूया. हे बघा चिकन शिजलं. हे कौल तेल टाकल्यामुळे काळा काळा दिसतोय. तर आता झालं बहुतेक. काढूया आणि आपण बसायला खायला येतो. तिथेच खाऊया. चल तो गाईच आमचं चिकन वगैरे मस्त रेडी झालं आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत स्प्राईट आणायला. घरी फ्रीजमध्ये स्प्राईट ठेवला आहे. तो घेऊन येणार आहोत आणि आम्ही चिकनसोबत खाणार आहोत. चिकन पण खाणार आहोत. मस्त झालं आहे सर्व. तर रात्रीचे 10:30 वाजलेत आणि पण पूर्ण अशी सगळी गावातली नोकर केली झोपेत सर्व. हे बघा सर्व शांत आहे. आणि आता घरून लगेच स्प्राईट आणू आणि आपण चिकन खाऊ. ठीक आहे चल बघूया आपण पुढे. ठीक आहे. हे बघा हे दोघं बसले तिथे. आणि स्प्राईट आपलं आणलं आहे. चला तर आपण बसूया. आपले ते कौल काढला. ठीक आहे. स्प्राईट आणला. आपण स्प्राईट घेऊया आता. चल स्प्राईट पण पिऊया. एक नंबर असं मजा आली. रात्रीची आमची शांतता एकदम सर्व शांतता इथे गावच्या बाहेर. सो गाईज आमचं चिकन कौल फ्राय झालं आणि आम्ही चिकन वगैरे खाल्लं. मस्त असं लागलं. आणि यांनी पण खूप मजा केली. तुम्ही मजा केलात ना. चिकन वगैरे भारी लागलं. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा याच्याकडे पण चिकन अजून आहे. तर अशा प्रकारे आमचं कौल फ्राय आम्ही केलं. आणि
तुम्ही व्हिडिओ बघितलात तुम्ही पण बनवून एकदा ट्राय करा की काऊल फ्राय आम्ही कसं बनवलं. पूर्ण तुम्हाला रेसिपी वगैरे दाखवली आम्ही कसं बनवलं ते. आणि चिकन वगैरे खूप भारी लागलं. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील माझ्या चॅनलवरती. आता थंडीचा सीझन चालू आहे तर. आणि ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.